नमस्कार, मी कोमल. आज आपण फ्लॉवर आणि बटाट्याचं कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी फ्लॉवर आणि बटाटा सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतला होता आणि बटाटासुद्धा हे बघा छोटे छोटे असे कट करून घेतले होते. आणि बटाटा आणि फ्लॉवर दोन्ही एकत्र मी गरम पाण्यामध्ये एक 2-3 मिनिटासाठी उकळून घेतले होते, हळद आणि मीठ टाकून. तर हे बघा, त्यामुळे पिवळा रंग आलेला आहे छान असा. तर हळद आणि मीठ टाकून पाण्यामध्ये फ्लॉवर वगैरे उकळून घेतला की फ्लॉवरमध्ये जी काही घाण वगैरे असते ती निघून जाते. तर आता काय करायचं आहे, तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर सुरुवातीला मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तेल गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, हा फ्लॉवर आणि बटाटा जो आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे तो 1-2 मिनिटासाठी मी तेलामध्ये परतून घेणार आहे. म्हणजे कालवणाला खूप छान अशी टेस्ट येते अशा पद्धतीने कालवण बनवल्यावर. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटासाठी फक्त हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. फ्लॉवर आणि बटाटा जो आहे तो, कालवणाची टेस्ट सुद्धा खूप छान लागते अशा पद्धतीने हे कालवण बनवलं की. 2-3 मिनिटे झालेले आहेत. तर मी हा बटाटा जो आहे तो एका ताटामध्ये काढून घेते. तरी बघा, याच्यामध्ये मी हे फ्लावर आणि बटाटा जे आपण फ्राय तेलामध्ये असं परतून घेतलेलं आहे ते काढून घेते. आणि याच कढईमध्ये कालवण बनवून घ्यायचं आहे. त्यामुळे मी याच कढईचा वापर करणार आहे कालवण बनवण्यासाठी. कढईमध्ये थोडंसं तेल जे आहे आपण बटाटा वगैरे काढतोय ते असं नितळून घ्यायचं आहे. फ्लॉवर आणि बटाटा मी कढईमधून काढून घेतलेला आहे. तर आता कालवण बनवण्यासाठी मी तेल टाकून घेते. तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सुरुवातीला मोहरी टाकून घेते मी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. म्हणजे मी नेहमी सांगते तसं की मोहरी व्यवस्थित तडतडली की कालवणाला फोडणी सुद्धा छान बसते. तर फ्लॉवरचं कालवण बनवण्यासाठी मी इथं कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. तर मोहरी छान तडतडली आहे. आता मी याच्यामध्ये जिरे टाकून घेते. बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कढीपत्त्याची पानं. कांदा हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आजचं हे जे कालवण आहे ते मी खूप जास्त म्हणजे असं सुक्कं पण नाही किंवा जास्त पातळ सुद्धा नाही, असं मध्यमच थोडासा असा रस्सा पण हवा आहे मला या कालवणाचा. त्यासाठी मी अशा पद्धतीने आज फ्लॉवर आणि बटाट्याचं कालवण बनवून दाखवते तुम्हाला. तर फ्लॉवरची आपण सुकी भाजी वगैरे बनवतो, पण भातासोबत वगैरे खायला पण थोडासा रस्सा हवा असतो. त्यासाठी अशा पद्धतीनं हे फ्लॉवर आणि बटाट्याचं कालवण बनवते मी आज. तर कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये.
तर हे बघा कांदा सुद्धा छान भाजून घेतलेला आहे मी. तर आता बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो पण अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा भाजलेला आहे. तर आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेते मी. हळद टाकते सुरुवातीला थोडीशी, धनेपूड टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे. तर आता आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा मी टाकते. 1.5 चमचा टाकते मी. तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही लाल तिखट जे आहे ते कमी जास्त टाकू शकताय. आणि व्यवस्थित मिक्स करून घेते हे मसाले वगैरे. तर 1-2 मिनिटे मी हे मसाले भाजून घेणार आहे तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो सोबत. तर मसाले सुद्धा भाजलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं या मसाल्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेते. शेंगदाण्याचं कूट टाकते मी आता. तर 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते मी. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मीठ मी फ्लॉवर वगैरे टाकल्यानंतर टाकणार आहे. म्हणजे सुरुवातीला नाही टाकायचं, कारण की नंतर कालवण बनवताना आपल्याला अंदाज येत नाही, कारण की आपण सुरुवातीला पण मीठ टाकलेलं असतं त्यासाठी. त्यामुळे मी आज फ्लॉवर वगैरे टाकून घेतला की त्याच्यानंतर मीठ टाकणार आहे. तर हा मसाला जो आहे तो तेल सुटेपर्यंत मी असाच भाजून घेणार आहे, शिजवून घेणार आहे सॉरी. तर तुम्ही बघू शकताय बाजूने असं तेल सुटायला लागलेलं आहे. मध्ये मध्ये हा मसाला असा हलवत राहायचा आहे, म्हणजे खाली करपू नये यासाठी. छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर आता आपण जो फ्लॉवर आणि बटाटा तेलामध्ये परतून घेतला होता तो मी टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. बटाटा अगोदर शिजवून बटाटा आणि फ्लॉवर आपण अगोदर शिजवून घेतला होता, त्यामुळं हे कालवण शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आणि नंतर तेलामध्ये सुद्धा परतून घेतला होता. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर ही फ्लॉवर आणि बटाट्याचं कालवण जे आहे ते असंच खाल्लं तरी चालेल, किंवा जर थोडासा रस्सा हवा असेल तर याच्यामध्ये पाणी सुद्धा टाकून घ्यायचं. तर मी आज थोडासा रस्सा बनवणार आहे. तर ज्या ताटामध्ये फ्लॉवर आणि बटाटा मी घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. आणखीन थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मी. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही बनवलेलं मी हे कालवण, तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीने जर हे कालवण आपण नाही का पुरी वगैरे बनवल्यानंतर सुद्धा असं बनवू शकतो. त्याच्यासोबत सुद्धा खूप छान लागतं पुऱ्यांसोबत हे कालवण खायला. तर किती छान दिसतंय तुम्ही बघू शकताय. तर 3-4 मिनिटे मी हे कालवण शिजवून घेणार आहे. तर आता लास्टला मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. छान असा वास सुटलेला आहे कालवणाचा.
तर बटाटा आणि फ्लॉवर जो आहे तो तेलामध्ये असं परतून घेतल्यामुळं कालवणाला खूप छान अशी टेस्ट येते. त्यासाठी अशा पद्धतीनं हे कालवण एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. तर हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कालवण, कारण की जो मसाला वगैरे आहे तो बटाटा आणि फ्लॉवरमध्ये असं म्हणजे उतरला पाहिजे त्याची टेस्ट. त्यासाठी तर हे कालवण जे आहे ती मी 3-4 मिनिटे शिजवून घेते.